थापा दिल्या। 6 ते 7 वेळा तिला त्याच्या कार्यालयात बोलवत त्याचा विश्वास मग तिने संपादन केला त्याने। आणि ऑगस्ट 2024 मध्ये खरातने तिला आणि तिच्या पतीला नाशिकच्या कॅनडा कॉर्नरवरील कार्यालयात बोलवलं। तिथे तांब्यातलं पाणी देऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केलाय। पुढे ऑगस्ट ते डिसेंबर या काळात त्याने तब्बल 4 वेळा तिच्यावर लैंगिक अत्याचार केला। महिलेला महादेवाचा अवतार असल्याची बतावणी त्याने केली होती। लैंगिक अत्याचारानंतर त्याने तिला धमकी दिली। महिलेने कोणासमोर हे उघड केलं तर तिच्या मुलांना मारण्यासह तिचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देखील देण्यात आली होती, असं या तक्रारीत म्हटलंय। त्या महिलेसंदर्भात नेमकं काय घडलंय जाणून घेऊया। दोन 2022 मध्ये पतीसोबतच्या वादामुळे विवाहित महिला ही सल्ला घेण्याकरता खरातकडे गेली। चुकीच्या तारखेला लग्न झाल्यामुळे वाद होतोय अशी खरातने मग बतावणी केली। फिर्यादी महिला पतीसह 6 ते 7 वेळा मग भोंदू खरातकडे गेलेली पाहायला मिळाली। ऑगस्ट 2024 मध्ये नाशिकच्या कॅनडा कॉर्नर कार्यालयात खरातने या दोघांनाही बोलवलं। पतीला केबिन बाहेर बसवत महिलेला तांब्यातलं पाणी देऊन त्याने लैंगिक अत्याचार केला। ऑगस्ट ते डिसेंबर 2024 या काळात तब्बल 4 वेळा त्याने लैंगिक अत्याचार केल्याचं पाहायला मिळतं। महिला कुणाला बोलली तर मुलांना मारून टाकत आयुष्य उद्ध्वस्त करण्याची धमकी देण्यात आली। भोंदू बाबा खरात विरोधात आता आणखी एक व्यावसायिक समोर आलाय ज्यांनी त्याची फसवणूक झाल्याची तक्रार दिलेली आहे। भोंदू अशोक खरातकडनं कसा गंडा घातला त्याचा पाढा अहिल्यानगरमधल्या कापड व्यावसायिक राजेंद्र भागवत यांनी वाचलाय। 2022 मध्ये व्यवसायात वृद्धी व्हावी याकरता भागवत खरातकडे गेले होते। खरातने त्यांना आपण कृष्णाचा अवतार असल्याची बतावणी करत पुष्कराज रत्न आणि हिऱ्याची अंगठी दिली। यासाठी खरातने त्यांच्याकडून 20 ग्रॅमच्या 2 सोन्याच्या अंगठ्या घेतल्या। कृष्णाचा अवतार असल्यामुळे दैवी शक्तीचे मंत्र घालून तुम्हाला दिलेल्या अंगठ्या गुरुवारी हातात घाला असं त्याने सांगितलं। मात्र खरातची भोंदूगिरी जगासमोर उघड झाल्यावर पीडित परिवाराने सोन्याच्या अंगठ्या, पुष्कराज रत्न आणि हिरे तपासले। हे सर्व खोटं आणि बनावट असल्याचं उघड झालं। त्यानंतर त्यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवली। आम्हाला एवढं काही जास्त सांगता येणार नाही, परंतु त्या ठिकाणी मंदिरामध्ये मात्र एक चांगलं त्यांचं एक चांगलं प्रबोधन सांगायचे एवढं सांगते। बाकी तर खरातने व्यावसायिकाची फसवणूक नेमकी कशी केली जाणून घेऊया।